गपचूप बस दिदा। वीज वितरण विभागाच्या मीटर तपासणी कार्यालयात बिबट्याची एंट्री। महिला तंत्रज्ञ शेळकेंनी प्रसंगावधान दाखवल्याने बिबट्या जेरबंद। 5-6 दिवसांपासून गावात बिबट्याचा वावर, सदनिकेतही घुसला होता बिबट्या। राजगुरुनगर शहरानजीक असलेल्या चांडोली गावात बुधवारी सकाळी 11च्या सुमारास बिबट्याने थेट वीज वितरण विभागाचे कार्यालय गाठले। बिबट्या येत असल्याचं पाहताच येथील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली। अशात बिबट्या शेजारीच असलेल्या मीटर तपासणी कार्यालयात घुसला। येथे महिला तंत्रज्ञ शांता शेळके काम करत होत्या। बिबट्या आल्याचे समजताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत समोरील लोखंडी गेट लावून घेतलं। मी माझ्या टेस्टिंग मध्ये काम करत असताना अशी बसलेली होती काम करत, त्यावेळेस मला कमिशननी आवाज दिला की मॅडम म्हणून। मी काय त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, परंतु नंतर मी त्यांच्याकडे लक्ष दिले। मॅडम ज्यावेळेस आवाज दिला त्यावेळेस त्यांनी मॅडम म्हणून आवाज दिला, त्यावेळेस मी थोडंसं साईडला पाहिलं तर माझ्या शेजारून असं बिबट्या पुढे गेलेलं होतं आणि नंतर मी बाहेर आले आणि दरवाजे लावून घेतले। यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जुन्नर वर्ल्ड वाईल्ड SOS चे डॉक्टर महेंद्र ढोरे, डॉक्टर अविनाश मिसलकर यांनी बिबट्याला बंदुकीतून भुलीचं इंजेक्शन दिलं। 20 मिनिटांनंतर बेशुद्ध झालेल्या बिबट्याला उचलून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं। बिबट्याची रवानगी आता जुन्नर बिबट निवारा केंद्रात करण्यात आली आहे।